असा विषय शेतीला. शेती फायदेशीरच आहे. हा एकदम वेळेत व्हायला पाहिजे ना. हां हां. म्हणजे निसर्गाने झालं तर निसर्गावर वेळेत अवलंबून आहे. असते. या सरकारच्या योजना वगैरे तुम्ही काय लाभ घेता सरकारच्या काय योजनांचा? नाही. लाभ घेत नाही. का नाही घेत? हा का नाही घेत? काही येतच नाही आपल्याकडून ना तिथपर्यंत. हां आता ते 4 एकर 5 एकर जमीन असते सांगतात. हां. हां म्हणजे जास्त एकर असेल तर ती नाही नाही. आणि दुसरं कमी असेल पण काय होत नाही. हां हां. म्हणजे जे आता आमच्या भागात आहे का तेवढं काय होत नाही असं. म्हणजे समजलं नाही, म्हणजे जागा भरपूर पाहिजे. नाही नाही. नुकसान झाली तरी पण दुर्लक्ष करत ना सरकार असं आहे ना. सरकार दुर्लक्ष करते. कधी या पंचनामे झाले की मग वेळेत होत नाही ना. म्हणजे नुकसान यापूर्वी तुमचं नुकसान झालं होतं, घालते की नाही. मग ते मिळाली नाही नुकसान भरपाई? किरकोळ थोडी मिळाली हो. एकूण किती झालं होतं नुकसान? एकूण घालते की 40-50 50,000 रुपये झालं होतं. मग तुम्ही पीक विमा वगैरे काढला होता त्यावेळी? काढले नाही. मग त्यावेळेस नुकसान आलं नाही, नुकसान भरपाई? नाही. मग तुम्ही तक्रार नाही केली? तक्रार पुन्हा लय जणांच्या गावात असे भरपूर जण आहे आमच्या त्या गावातल्या लोकांनी. मग हे आपले आता इथले आमदार आंबेडकर आहेत ना, हो. प्रकाश आंबेडकर आहेत ना, हो. मग त्यांच्याकडे तुम्ही काय ते नाही. दाद मागितली नाही? आम्ही नाही मग आहे प्रत्येकजण असंच बोलले की आमच्याकडे नाही प्रत्येकाला मिळवणे असं वाद नाही. ते मिळत नाही म्हणजे ते चुकीचं आहे ना. शेतकऱ्याला आता शेतकऱ्यासाठी विविध योजना आहेत आणि शेतकरी जर असा उपक्षेत्रात असेल तर चुकीचं आहे ना.